मगाशी एक माणूस आलेला, दारू प्यायलेला. म्हणजे मगाशी मला भेटला तो तर नाही? हो तोच. तुम्ही माझ्या रसिकाला वाचवाल ना? तिच्या जीवाला धोका आहे मॅडम. कशावरून तू खरं सांगतोयस? हे खरं आहे, कारण तिला मारण्याची सुपारी मीच दिली आहे. काय? अरे तू माणूस आहेस की राक्षस? स्वतःच्या बायकोला मारायची सुपारी येतोस हा? आणि वर निर्लज्जपणे आम्हाला सांगतोयस? मॅडम याला आता पोलिसात द्यायलाच हवं. नाही नको मॅडम, पोलिसात नको, पोलिसात नको. पोलिसात जायला नको म्हणत होतास ना, तेव्हा शंका आली होती मला. बोल, रसिकाला मारण्याची सुपारी का दिलीस तू? आणि आता तिला वाचवण्याचं नाटक करण्यासाठी आलायस का खरंच ती वाचावी असं वाटतंय तुला? नाही मॅडम, मॅडम नाटक नाही हो. शपथ घेऊन सांगतो, माझ्या रसिकाला काही होऊ नये असं खरंच वाटतं मला, म्हणून मी आलोय तुमच्याकडे. पण मग तिला मारण्याची सुपारी का दिलीस? तेव्हा ना मी दारूच्या नशेत होतो, गेलो होतो इकडनं. आत्ताही दारूच्या नशेतच आहेस तू. रसिकाला मारण्याची सुपारी का दिलीस याचं उत्तर आधी हवंय मला. संशय मॅडम, मी संशय घ्यायला लागलो तिच्यावर मॅडम. मी एक बिझनेसमॅन आहे. दिवस रात्र नुसतं माझ्या डोक्यात बिझनेस बिझनेस अँड ओनली बिझनेस. मी घरात नसायचो, 24 तास काम करत असायचो माझ्या बिझनेस एक्सपान्शन साठी. पण माझ्या रसिकाला हे कधी कळलंच नाही हो. तिला वाटायचं माझ्या सेक्रेटरी बरोबर म्हणजे प्राची बरोबर माझा अफेअर सुरू आहे. नाही हो मॅडम, असं काहीच नाहीये. असले ना विचार सुद्धा माझ्या डोक्यात कधी येत नाही. आता मला सांगा, मी असो बिझनेस बिझनेस सतत बिझनेसच्या मागे लागायचो तर कोणासाठी? त्याच्या रसिकासाठीच ना. तिला कधी कळलंच नाही हो. मी एकदम दमून भागून ऑफिस मधनं घरी आलो ना, सारखी भांडायची माझ्याशी. आणि मग ना मॅडम तिथे मंदार बरोबर फिरायला लागली. तिचं मित्र दिवसा ढवळे त्याच्या बरोबर फिरायला लागली. मग लोक मला विचारायचे, अहो आज तुमच्या बायकोला मार्केटमध्ये बघितलं, एक माणूस होता तिच्या बरोबर, कोण आहे तो माणूस? आज तुमच्या बायकोला इकडे बघितलं, आज वहिनींना तिकडे बघितलं. मी तिकडे बिझनेस मध्ये बिझी, त्याच्या बरोबर फिरते आहे. मग मॅडम संशय येतो ना ओ मनात. संशय यायला लागला, तो वाढायला लागला. बरं हिला विचारलं ना रसिकाला, तो सांगायची आमची मैत्री आहे. पण माझ्या डोक्यात कधी शिरलंच नाही हो. संशय भरला होता ना डोक्यात. मंदार, तुला सांगितलेल्या गोष्टी केल्यास? हो, तिकीट ब्रोशर सगळं बुकिंग झालेलं आहे तू सांगितल्याप्रमाणे. पण रसिका पुन्हा एकदा विचार कर. मंदार, आयुष्यात केलेल्या काही चुका सुधारायला हव्यात ना, आणि त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे पराक्षी केलेलं लग्न ही चूक वाटते तुला? अरे नाही, पण तुझं काय मत आहे? मी काय मत देणार? तू बोलायचं आणि मी ऐकायचं. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण परागला सांगितलं सगळं? ते बघू रे, काहीतरी ठरवावं लागेल. रसिका धीर सोडू नकोस. आपण यातनं नक्की काहीतरी मार्ग काढू. तुझा किती सपोर्ट आहे रे मला. तुझ्यासाठी काहीही. वा 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 वा. त्यापेक्षा तुम्ही लग्नच का करत नाही? नाहीतरी हनीमूनला जातात. काय बोलतोयस तू? मला ते दिसतंय ना, तेच बोलतोय. बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
तू घरी चल, मी तुला सगळं नीट सांगते. Shut up! तोंड बंद ठेवायचं. काही ऐकून घ्यायचं नाही मला. पराग जरा सांभाळून बोल. 4 लोकात बायकोशी असं बोलते. तू गपरे. शहाणपणा शिकवू नको मला. अरे तुझ्याचमुळे होत आहे सगळं. पराग, तुला जे बोलायचंय माझ्याशी बोल, त्याच्याशी नको. हो 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 हो. याला मी इतकंच बोललो, याचा इतका त्रास होतोय का तुला? तुमच्या दोघांचं आता मी काय करतो ना ते बघायचं फक्त. तुला तर त्या दिवशी रेस्टॉरंट मध्ये मी संतापलो. डोकं गेलंच होतं माझं एकदम. रागाच्या भरात बोललो मी रसिकाला आणि मंदारला. पण नुसतंच बोललो मॅडम. मी काही करणार नव्हतो. काय करणार ना आपण, काय करणार. मग त्या दिवशी मी ऑफिसला गेलोच नाही. पीत राहिलो घरीच. आणि फाईलवर सही घेण्यासाठी माझी सेक्रेटरी आली प्राची. सर प्लीज ऐका माझं. सर प्लीज पिऊ नका सर. सोड का माझा हात. मी जे ऐकलंय आणि पाहिलंय ना ते विसरण्यासाठी मी पितोय. सर सर प्लीज सर. सर प्लीज नका. तू कशाला इकडे आले. तुझं ऐकत ना. जा पिऊ दे मला. नाही सर मी नाही जाणार. तुम्ही हे ठेवा बरं आधी बाजूला. मी जातो इकडनं. सर 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 प्लीज. सर तुम्ही उठा आधी. मला डिस्टर्ब करू नकोस. मला पिऊ दे प्लीज. सर उठा आधी. उठा प्लीज. ए तू बस. सर काय चाललंय हे? मॅम तुम्ही. मी म्हणजे ही माझी बेडरूम आहे ना. तू इथे काय करतेयस? मॅम ऍक्च्युली आज पराग सर ऑफिसला आले नाहीत ना, आणि फोनही उचलत नव्हते ते. मला काळजी वाटली. शिवाय काही डॉक्युमेंट्सवर त्यांच्या अर्जंट सह्या हव्या होत्या म्हणून आले मी इथे. वा, फारच काळजी वाटते ना ग तुला तुझ्या पराग सरांची आणि त्यांच्या कामाची. मॅम प्लीज इकडून. मॅडम तुम्हाला सांगतो की प्राची फक्त फाईलवर सही घ्यायला आली होती, तर रसिका माझ्यावर संशय घेते तिच्यावरनं. मी एवढा चांगला नवरा, फक्त बिझनेस बिझनेस अँड बिझनेस, कधी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मी, तर ही रसिका माझ्यावर संशय घेते. डोकं फिरला होता मॅडम माझं. अरे एक तर स्वतः चूक करायची आणि ती लपवण्यासाठी दुसऱ्यावर खोटे नाटे आरोप करायचे म्हणजे काय. वाढ लागली होती माझ्या डोक्याची. ही रसिका मला नकोशी झाली होती मॅडम. मग त्या रात्री मी पुन्हा दारू प्यायला बसलो. खूप प्यायली. म्हणजे असं माझं कंट्रोलच नव्हतं स्वतःवर. इतकी प्यायली बस. I hate you. I hate you. असं वाटतं ना तुला चांगली अद्दल घडवावी. तुला काय करू यार. कशी घडवणार अद्दल. मी सांगू. शे कोण आहे.
मित्र. तुझ्यासारख्या बायकोच्या त्रासात सापडलेल्या पुरुषांचा मित्र. तुला अद्दल घडवायची आहे ना तुझ्या बायकोला. मी तुला मदत करू शकतो. करू? काय करणार तू? सुटका तुझी तिच्यापासून आणि तिची या जगापासून. चालेल चालेल चालेल, तेच हवंय मला. यु नो आय हेट हर. नको ती मला माझ्या आयुष्यात. आय हेट हर. मग कधीपर्यंत करायचं हे का? परवा आमची अॅनिव्हर्सरी आहे आमची परवा. I hate anniversary, you know. I hate anniversary. I hate her. I hate her. काम झालं समज. Take this. Take this. Let's celebrate, okay? Cheers. Take this. Hey man. अरे मॅडम, तो माणूस निघून गेला होता माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन. दारूची नशा उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या रसिकाला मारण्याची सुपारी दिली आहे मी एका अनोळखी माणसाला, ज्याचा चेहरा मला धड आठवत सुद्धा नाही. त्या माणसाची काही विशिष्ट खूण किंवा तू त्याचं वर्णन करू शकतोस? नाही ना, म्हणजे मी त्याला नीट पाहिलंच नव्हतं, तरी मला ना असं थोडं आठवतंय. डोक्यावर अशी हॅट घातली होती, ब्लॅक हॅट. गॉगल लावला होता, ओव्हरकोट होता आणि दाढी मिशा होती. पण हे तर मुखवट्याचं वर्णन झालं. दाढी मिशा लावून या गोष्टी अंगावर चढवल्या तर मी त्या माणसासारखाच दिसीन. मग आता काय करायचं मॅडम? कारण आपण पोलिसांना सांगितलं तर ते मला डायरेक्ट आत टाकणार आणि तो माझ्या रसिकाचा खून करणार. म्हणून मी तुमच्याकडे आलोय मॅडम. प्लीज. पण मग आजच माझ्याकडे का आलास? कारण इतके दिवस आमच्यात अपोला होता. पण आज माझ्या रसिकाचा मेसेज आला मला. हा बघा. पराग, काय करून घेतलंय स्वतःचं? मला बघवत नाही रे तुझ्याकडे. अरे वेड्या, तुला माहितीये का, ती बुकिंग्स, हॉटेल ट्रिप हे सगळं आपल्या दोघांसाठी होतं. आपल्या अॅनिव्हर्सरीसाठी सरप्राईज प्लॅन करत होते मी. वाटलं की 2-4 दिवस तुला कुठेतरी लांब घेऊन जावं आणि सगळे गैरसमज दूर करावे. पण बघ ना, भलतच झालं.
पराग, तुझं जर प्राचीवर खरंच प्रेम असेल ना, मी नाही येणार तुमच्यामध्ये, पण फक्त एक शेवटचा प्रयत्न म्हणून, खरंच आपला संसार वाचावा म्हणून, एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी आज देवाला साकडं घालणार आहे. पराग, माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. म्हणून ही कबुली देते. तो मेसेज बघितला आणि माझे डोळे खडकन उघडले. माझ्या रसिकाविषयी किती चुकीचा विचार करत होतो ते लक्षात आलं माझ्या मॅडम. आणि मग त्या दाढीवाल्याचा विचार आला मनात. मी ना त्याला आमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरी पर्यंत काम करायला सांगितलं होतं मॅडम. उद्या वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आमची. म्हणजे तो ते काम आज संध्याकाळीच करू शकतो. रसिका आता तेवढाच असेल ना. राकेश, एक काम कर, आता लगेच देवळात जा आणि तिच्या नकळत तिच्यावर लक्ष ठेव आणि तिला प्रोटेक्ट कर. मिस्टर पराग, तुम्ही प्लीज शांत व्हा, रडू नका. तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. म्हणाली चल. रसिका, हे काय झालं? मला आधीच का नाही सांगितलंस? तो दाढीवाला, बापरे, पण तो दाढीवाला खरंच होता की मला नशेत भास झाला? मॅडम, त्याला खरंच पश्चाताप झाला की तो नाटक करतोय. म्हणाली यानेच सुपारी दिली एवढं नक्की. कशावरून? कारण हा पोलिसात जायला घाबरतोय. पण म्हणजे स्वतःला खुनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी आपण रसिकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यासारखं दाखवतोय का हा? असेलही कदाचित, पण मला एक कळत नाहीये, तो दाढीवाला माणूस परागची ओळख नसतानाही त्याच्या लॉन मध्ये कसा पोहोचतो? हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मॅडम, तसं असेल तर मग रसिका किंवा मंदारवर संशय जातो. तो माणूस रसिकाचाच तर नसेल? रसिका डबल गेम तर खेळत नसेल ना परागशी? तो जो कोणी असेल त्यांच्या जवळचाच माणूस आहे एवढं नक्की. हा बोल राकेश. मॅडम, रसिका व्यवस्थित पोहोचली बंगल्यावर, पण इथे मला परागच्या घराबाहेर एक माणूस संशयास्पद दिसतोय. चेहरा नीट दिसत नाहीये मला, पण तो परागच्या घराबाहेर घुटमळतोय. मॅडम, त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव. यस मॅडम.